मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींच्या एका छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 37 साईजचा माझ्याकडे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आलेला आहे। त्याचं कटिंग आपण सर्वात आधी अस्तरवरती कटिंग करून घेऊया आणि नंतर हे कटिंग अस्तरवरचं केलेलं आपण ब्लाउज पीसावरती कटिंग ठेवून कट करायचं आहे। कशा पद्धतीने ते सुद्धा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। सर्वात आधी आपण ब्लाउजचं मार्किंग करून घेऊया अस्तरवरती। हे पा, हे अस्तर घेतलेलं आहे। हे पा, अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेते आणि ही बघा बंद बाजू आहे, ती मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। हे पहा, माझा मापाचा ब्लाउज आहे 37 साईजचा 3 पीस प्रिन्सेस कट आहे। हा सुद्धा आपण ह्याचेच कटिंग आज तुम्हाला मी सांगणार आहे। हे पहा, हा 3 पीस, फक्त हे आपल्याला अस्तरचा आलेला आहे आणि हा ब्लाउज पीस आहे आणि हा बिना अस्तरचा आहे। बघा, ह्याला अस्तर नाहीये, साधाच आहे आपला। हे पहा, आता सर्वात आधी आपण बंद बाजूपासून उंची टाकूया, आपण किती आहे ब्लाउजची ते मोजून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवलेला आहे मी। हे पहा, इथून इथपर्यंतची मी उंची मोजून घेते। पूर्ण आपली 13.5 आहे, 13.5 आहे पूर्ण आपली उंची। तर इथे आपण 1 इंच वाढवून म्हणजे आपण 14.5 घेणार आहोत। 14.5 वरती इथे मार्किंग करून घेऊया। इथे सुद्धा पुढच्या बाजूला आपण 14.5 वरती मार्किंग करून घेऊया आणि रेष मारून घेऊया। सर्वात आधी आपण पाठीचा भाग काढून घेऊया आणि नंतर आपण पुढचा भाग काढून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली। आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे। मी तुम्हाला ब्लाऊजवरती सांगणार आहे, तुमच्या सुद्धा लक्षात यायला पाहिजे आपल्या ब्लाऊजवरती आपण कशा पद्धतीने मापे घ्यायचे आहेत। हे पहा, हे 1 नंबरचं हुक अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। एकदम गोलाकारामध्ये हा ब्लाऊज आपल्याला ठेवायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे गोल ठेवलेलं आहे। हे पहा, इथे शोल्डर जॉईंट आहे आणि इथे शोल्डर जॉईंट आहे। आपण इथून इथपर्यंत हे आपल्याला पूर्ण शोल्डर अशा पद्धतीने घ्यायचं असतं। हे पहा, इथे टेप ठेवते मी। हे पहा, इथे टेप ठेवते। हे पहा, अशा पद्धतीने हे माझं पूर्ण 11.5 भरलेलं आहे। इथून इथपर्यंत माझं हे पूर्ण 11.5 भरलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे आपण 11.5 मोजून घेतलं। हे पहा, हे टोक 11.5 वरती ठेवायचं आहे। आपल्याला त्याचा मध्य करायचा असतो 11.5चा आणि ते शोल्डर आणि गळ्याचं मार्किंग आपलं असतं। हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने 11.5 वरती ठेवायचं आहे। पुन्हा एकदा मी सांगते, हे पहा, हे 11.5 भरलं आपलं पूर्ण शोल्डर, त्याचा आपल्याला अशा पद्धतीने हा मध्य करायचा असतो। म्हणजे हे टोक आपण 11.5 वरती ठेवूया। हे पहा, अशा पद्धतीने किती आलेलं आहे आपलं 5.5, तेच आपण इथे पूर्ण शोल्डर म्हणजे आपल्याला इथे 5.5 टाकायचं आहे। हे पहा, इथून बंद बाजूपासून इकडच्या बाजूला अशा पद्धतीने। हे पहा, हे झालं। आता इथे आपण 2.5ची गळा रुंदी टाकूया आणि राहिलेलं आपल्याला शोल्डर ते शिवणकामासाठी लागतं। हे बाकीचं हे अर्ध जातं इथे आणि हे आपलं अर्धा इथे जातं शिवणकामामध्ये, आणि हवं असेल पाहिजे असेल ब्लाऊजचं आपल्याला तेवढं ते शोल्डर होऊन जातं। आता हे 5.5 पूर्ण शोल्डर टाकलं आपण, तर हेच शोल्डर मी 5.5 खालच्या बाजूला घेणार आहे तेवढंच। अशा पद्धतीने हे पहा, इथे मार्किंग करून घेते 5.5ची, इकडच्या बाजूला सुद्धा 5.5 वरती मार्किंग करून घेते, जेणेकरून आपलं हे एक सरळ लाईनमध्ये येईल, नाही तिरकं होऊन जातं पूर्ण। इथे मार्किंग आहे बघा, तिथपर्यंत मी अशी लाईन मारून घेते। हे पहा, अशा पद्धतीने, आणि इकडच्या साईडला सुद्धा एक लाईन मारून घेते। तिथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं असतं। अशा पद्धतीने एक लाईन मारून घेतली। आता आपल्याला इथे छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। किती आहे हे पहा, ब्लाऊजवरच तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजायला ते सोपं जाईल। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्लाऊजवरूनच दाखवते, कारण की तुम्हाला सुद्धा तुमचा ब्लाऊज बघून तुमच्या लक्षात आलं पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, इथे फिटिंगचं मार्किंग आहे बघा। तुम्हाला त्या कलरमुळे बहुतेक दिसणार नाहीये, कारण की ह्यात पिवळा सुद्धा कलर आहे। हे पहा, इथे थोडंसं डार्क करते। हे पहा, इथे जरा डार्क केलं मी थोडंसं। आता आपण ते मोजून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे इथे। हे पहा, राईट आपले 9.25 भरलेलं आहे, इथून इथपर्यंत हे राईट आपलं 9.25 भरलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवला आहे मी सरळ लाईनीमध्ये, आणि राईट हे माझं 9.25 तिथं मार्किंग आहे ना, तिथे फिटिंग पण आहे बघा, त्याच्यावरतीच मी मार्किंग करून घेतलं। तिथे राईट आपलं हे 9.25 भरलेलं आहे। मार्किंग करून घेऊया। छातीचं आहे आपलं 9.25, तेच आपण इथे मार्किंग करून घेऊ। इथून इथपर्यंत आपल्याला 9.25 टाकायचं आहे आणि पुढच्या बाजूला मी 2 इंच वाढून घेत असते प्रत्येक ब्लाऊजसाठी। हे पहा, इथून मी इथे 9.25 वरती मार्किंग करून घेते आणि प्रत्येक साईजसाठी मी कटोरी असू द्या, प्रिन्सेस असू द्या, तुम्हाला सुद्धा आता माहीत झालं आहे, मी 2 इंच कंपल्सरी मी वाढून घेत असते, कारण की नवीन शिकत असतील त्यांच्याकडून सुद्धा कमी जास्त होतं, किंवा टाईट झाला तर उसवायला आपल्याला ते हवं असतं। त्यासाठी एकदम बरोबर असं घ्यायचं नाही, 2 इंच इथे मार्किंग कंपल्सरी ठेवत जा। आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे
आपलं हे 5.6 आहे. पूर्ण इकडे जेवढं घेतलं तेवढंच आपण इथे घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पहा मोजून दाखवते मी तुम्हाला. हे 5.6 घेतलं. अशा पद्धतीने हे टोक 5.6 वरती ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याचा आपल्याला मध्य टाकायचा असतो तिथे. हे पहा अशा पद्धतीने 3ला 1 रेष कमी आहे बघा. तेच इथं आपण मार्किंग करून घेऊया अशा पद्धतीने. हे पहा आणि पाठीमागचा भाग आहे त्याच्यामुळे आपण 1.5 इंच घेतो पाठीमागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी आपण 1 इंच घेतो. हे पहा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे आपल्याला मुंड्याचा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्यासाठी आकार. आता इथे आपल्याला खालच्या बाजूला कंबरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा मी तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे. हे सरळ लाईनीमध्ये आलं तरी चालतं, पण नवीन जॉईन झालेले आहेत भरपूर, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवते. हे पहा हा आपला ब्लाऊज घ्यायचा आहे आणि खाली आपली कंबर किती आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण कंबर आपली मोजून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित खेचायचं पण नाहीये. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायची आहे आपली ब्लाऊजची पूर्ण कंबर. कोणताही तुमचा मापाचा ब्लाऊज असू द्यात. हे पहा इथे माझी 34 भरली आहे कंबर, पूर्ण 34 भरली. हे पहा इथे 34 भरली आहे माझी पूर्ण कंबर. आता इथे काय करायचं आहे आपल्याला 34चा चौथा भाग टाकायचा असतो. हे पहा हे टोक अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला आणि 34 कुठे आहे तिथं ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 34 भरली तिथे आपल्याला अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. आता हे 34च्या इथं टोक ठेवलं बघा, हे डबल झालं. आता अजून एकदा आपल्याला हे पहा अशा पद्धतीने ठेवलं आहे मी. हे पहा इथे किती आलं माझं 17, 17 दुने 34. आता ते निम्म झालं 34च्या. आता परत एकदा आपल्याला 17चं निम्म करायचं आहे. अशा पद्धतीने आपण टेपवरती सुद्धा चौथा भाग काढू शकतो. अशा पद्धतीने 17च्या परत आपल्याला निम्म करायचं असतं म्हणजे 8.5. आपलं 8.5 आलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही तुमची कंबर मोजून इथे खालच्या बाजूला मार्किंग करू शकता. नक्की तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता इथे मी काय करते हे पहा 8.5 इथून मी 8.5 वरती मार्किंग करून घेते सर्वात आधी. हे पहा इथे 8.5 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे आपण पाठीच्या टक्स देतो त्याच्यासाठी आपण इथं पुढच्या बाजूला मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथे पुढच्या बाजूला मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. ती माझी आपल्याला तुम्हाला सांगितलं नाही शिलाईची मार्जिन आपण जास्तीची घेतो. आपल्याला जास्त 2 इंच वाढून घेतो तेच एक खालच्या बाजूला मी इथं वाढून घेतलं. आता हे पहा तरीही तो एकसारखा आलेला आहे सर्व. हे पहा अशा पद्धतीने लाईन मारून घेते. हे पहा आणि ही माझी फिटिंगची. हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग झालं बघा. ते तरी सुद्धा हे एकदम सरळ लाईनीमध्ये आलेलं आहे. आणि हे आपलं 1 इंच घेतलं आपण तिथे ते आपल्याला पाठीच्या टक्ससाठी लागतं. तो पाठीचा टक्स आपण इथे देतो त्याच्यासाठी आपल्याला ते लागतं. आता इथे आपण काय करूया गळा मार्किंग करून घेऊया. पाठीचा आपला गळा किती आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मोजून घ्या. हे पहा पूर्ण गळा आपला 4 आहे. 4 आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे 1 इंच वाढून घ्यायचं आहे. 4 आहे तर 5 टाकायचं आहे. तुम्ही सुद्धा 3 असेल तर 4 टाका, 4 असेल तर 5 टाका. अशा पद्धतीने तुमचा गळा तुम्ही ठेवायचा आहे. कोणाचा 2.5 सुद्धा असतो त्यांनी 3.5 इंच घ्या म्हणजे 1 इंच वाढून घ्या. 4.5 असलं तर 5.5 टाका अशा पद्धतीने. आता इथे गळा आपला 4 आहे तर आपण 5 घेणार आहोत म्हणजे 1 इंच आपल्याला इथे वाढवायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा आता मी इकडच्या बाजूला सुद्धा 2.5 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने 2.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन मारून घेते. अशा पद्धतीने एक लाईन मारून घेतली. तर आपण तिथे कोणताही तुम्हाला जो आवडतो त्या गळ्याचा तुम्ही इथे आकार देऊ शकता. जो आवडतो त्या गळ्याचा इथे आकार देऊ शकता. इथे काय करूया आपण तुम्हाला वेगळा आकार देऊन दाखवते. पानगळ्याचा आपण इथे आकार करूया ब्लाऊजचा. हे पहा तुम्ही काय करत जा फक्त हे इथून खाली 1 इंच घेत जा. तुम्ही कोणता सुद्धा गळ्याचा आकार द्या, मटका गळा द्या, तुम्हाला जो आवडतो तो. फक्त इथे काय करत जा तुम्ही 1 इंच तुम्ही खाली घेत जा. तुम्हाला जरा जवळून दाखवते मी. हे पहा इथे तुम्ही 1 इंच खाली घेत जा जास्त वरती. इथून वरून अशा पद्धतीने आकार जर घेतला ना हा थोडासा व्यवस्थित वाटत नाहीये बघा. एकदमच आपल्या शोल्डरला येतो तो. त्यासाठी काय करत जा एकदम तर व्यवस्थित सुद्धा पाठीच्या भागाला दिसतो. इथून 1 इंच आपलं हे अर्ध जातं. मग हे बरोबर एकदम पाठीच्या भागापासून खालच्या थोडासा खाली येतो शोल्डरच्या खालीपासून. मग हे दिसायला सुद्धा तो व्यवस्थित वाटतो. नाहीतर इथूनच जर तुम्ही असा आकार दिला तो दिसायला व्यवस्थित वाटत नाही. एकदम आपल्या ते शोल्डरला सुद्धा येतो. त्यासाठी तुम्ही इथे आधी 1 इंच देत जा आणि नंतरच खालच्या बाजूचा तुम्ही आकार देऊन घेत जा. आता आपण ब्लाऊजला गळ्याला हे पहा अशा पद्धतीने आकार देऊन घेऊया. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. 1 इंच आपण घेतलं ना तिथून खालच्या बाजूने आपल्याला इकडे आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम आपला आकार सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. थोडासा डार्क करते इथे जरा फेंट झालं. हे पहा अशा पद्धतीने
इथं थोडासा घ्या, म्हणजे आकार तो दिसायला सुद्धा शिवण केला ना तुम्ही, शिवून तयार झाला ना तर तुमचा तो दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे तुम्ही नॉड सुद्धा लावू शकता. इथे एकदम ते दिसायला सुद्धा व्यवस्थित येतं. आणि जर तुम्ही मैत्रिणींनो काय केलं, इथून जर आकार हा द्यायला, मी तुम्हाला इथे दाखवते. हे पहा अशा पद्धतीने जर आकार तुम्ही द्यायला, नॉड एकदम तुमची वरच्या बाजूला येणार. आणि जर इथं 1 इंच सोडलं ना तुम्ही, तर हे पहा दिसायला सुद्धा ते तुमचं व्यवस्थित वाटणार. त्यासाठी तुम्ही काय करत जा, हे पहा हे 1 इंच सोडूनच नंतर हा आकार देत जा, जेणेकरून तुम्हाला ते नाहीतर एकदम शोल्डरला एकदम असं जवळ आल्यासारखं वाटणार, ते व्यवस्थित सुद्धा ते वाटत नाही. त्याच्यामुळं काय होईल, हे आकार थोडासा आतून येणार ना. तुमच्या नक्की लक्षात आलेला असेल मला काय म्हणायचं आहे ते. हे पहा हे 1 इंच हा आकार अजून शोल्डरच्या आतमध्ये येणार, म्हणजे हे शोल्डर जरा तुमचं जवळ येणार. आणि इथे बघा हे शोल्डर तुमचं हा आकार खालून दिल्यामुळे जरा तुमचं शोल्डर जरा थोडंसं लांब जाणार, कारण की अर्धा इंच शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर शोल्डर थोडंसं लांब जाणार. ते दिसायला सुद्धा एकदम व्यवस्थित. आणि इथं तुम्ही नॉड लावलीत एकदम दिसायला सुद्धा ते व्यवस्थित वाटतं. हे पहा अशा पद्धतीने आकार दिला आपण. आता इथे आपण काय करूया, पाठीचा टक्स देऊया. आता हे पहा हा गळा किती आहे, हे पहा हा पानगळा आपण मार्किंग केला. इथे हा शिलाई करून अजून थोडासा आपला खाली येणार. तर इथे आपल्याला काय, हे किती आहे 4.5 आहे, तर आपण उभा 4 वरती देऊया आणि आडवा पण सुद्धा आपण 4 वरती ठेवूया. हे पहा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते. इथून 4 वरती घेतलं आडवा टक्स, आणि उभा टक्स सुद्धा आपण 4 वरती देऊन घेऊया. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून तो दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटतो. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे 1 इंच आपण घेतलेलंच आहे इथे टक्ससाठी, तेच आपण इथे मार्किंग करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने, आणि एक मार्किंग करून घेऊया अशा पद्धतीने इथे. हे पहा आता हे आपलं मार्किंग झालं. हा आपला मध्य आहे त्याचा. इथे असा कट मारून ठेवा, जेणेकरून ते आपलं एकसारखं समांतर होईल. पाठीमागच्या बाजूला सुद्धा किंवा इथे एक मार्किंग करून घ्या आणि इकडं अर्धा इकडं अर्धा 4 वरती घेऊन तिथं मार्किंग करू शकता अशा पद्धतीने. आता हे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित कट करून घेऊया. पहा आपला गळा एकदम व्यवस्थित कटिंग करून झाला. तुम्हाला दिसायला सुद्धा बघा किती व्यवस्थित वाटेल तो. हे पहा अशा पद्धतीने आपण दाखवते मी तुम्हाला ओपन करून. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा किती व्यवस्थित दिसायला लागलं खाली घेतल्याच्यामुळे. त्यासाठी तुम्ही नेहमी काय करायचं, कोणत्याही गळ्याचा तुम्ही आकार देत जा. मटका गळा असू द्या तुमचा, कोणताही पानगळा शिवा तुम्ही अशा पद्धतीने. इथे खालच्या बाजूला 1 इंच घ्या आणि नंतर तुम्ही आकार द्या. आता इथे तुम्ही नॉड लावू शकता, किती व्यवस्थित सुद्धा वाटणार ते तुम्हाला. हे पहा आपलं टोक सुद्धा एकदम व्यवस्थित आलं. एकदम आपला व्यवस्थित हा पानगळ्याचा आकार झालेला आहे तयार. तर आता इथे आपण हाच आपल्याला ठेवून पुढच्या भागासाठी मार्किंग करून घेऊया आपण. हे पहा हा ब्लाऊज पीस आहे, डबलच घेतलेला आहे बरं का. फक्त ओपन बाजू आहे, तो पाठीचा भाग आपण बंद बाजूला नेहमी काढतो, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. हे पहा फक्त पुढचा भाग आपण असा ओपन बाजूला काढला तरी सुद्धा चालतो, कारण की दोन्ही साईडचे आपल्या 2 भाग निघून जातात प्रिन्सेस कटचे. हे पहा अशा पद्धतीने हा पाठीचा भाग ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा फक्त हे चेक करत जा इकडच्या बाजूचं, जेणेकरून हे एकसारखं आहे का इकडच्या बाजूचं, खालचं सुद्धा आणि वरचं सुद्धा एका लाईनीमध्ये आहे का, किंवा वर खाली होऊ देऊ नका, चेक करा. आता इथे आपण आहे असंच हे मार्किंग करून घेऊया. पाठीच्या भागाचं जसं आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा मी आहे तसंच आखून घेते आधी, नंतर आपण तुम्हाला काय तिथे कसे मार्किंग वाढवायचे आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा हे आहे असंच आधी सर्वात आधी आपण आखून घेऊया. हे पहा हे शोल्डर सुद्धा, इथं आपला गळा सुद्धा अडीच आहे तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे. ह्याचं सुद्धा मार्किंग करून घेते मी. हा पाठीमागचा आपण मुंड्याचा आकार दिला त्याचं सुद्धा इथे मी मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता हे मी बाजूला करून घेते. हे पहा हे आपलं पूर्ण मार्किंग झालं. हे पहा हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे आपलं. अशा पद्धतीने सुद्धा आहे व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला दिसलं पाहिजे व्यवस्थित ते. हे सुद्धा गळ्याचं आपल्याला आहे तेवढं शोल्डर ठेवायचं आहे, किंवा अशी लाईन मारून घ्या आणि तिथे 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्या आपल्या गळा रुंदीचा. आहे तेच आपल्याला पुढच्या बाजूला हे शोल्डर टाकायचं आहे, जेवढं आहे आपलं तेवढंच. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंच इथं मार्किंग केलं नव्हतं आपण, तिथे पानगळ्याचा आपण इथे ते आकार देऊन घेतला. आहे तसंच आहे आखलेलं हे बरं का.
फक्त इथे आपण मार्किंग नव्हतं केलं, ते इथं आत्ता मी मार्किंग करून घेतलं. 2.5 आहे तेच आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे मी मुंड्यासाठी मार्किंग करून घेते. आपला किती आहे 5.25. इथे मार्किंग करून घेते, सरळ लाईन मारून घेते. आहे तेच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपण काय करूया, हे पहा असं व्यवस्थित मार्किंग करून झालं. इथे सुद्धा हे पहा मध्य आहेच, आपण पाठीमागच्या भागाला सुद्धा काढला होता. इथे मध्य आहेच आपला. तर तिथे काय करायचं आहे आपल्याला, हा आपण पाठीच्या भागाचा आकार दिला बघा मुंड्यासाठी. आता इथे आपण पुढच्या भागाचा 1 वरती देऊया. हे पहा अशा पद्धतीने इथून इथे 1 दिलेला आहे बघा मी. हे पहा अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. काय झालंय आज, हे पहा अशा पद्धतीने. आता कट करताना आपल्याला हा आतला आकार घ्यायचा आहे, हा बाहेरचा घ्यायचा नाहीये. तर हे झालं इथपर्यंतचं मार्किंग आपलं. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला ब्लाऊजवरती दाखवते. हे पहा अशा पद्धतीने हा आपला पुढचा गळा आहे बघा. व्यवस्थित एकदम हा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा व्यवस्थित ठेवला आकार गळ्याचा, एकदम गोलमध्ये ठेवलेला आहे मी. हे पहा इथे एक मार्किंग करून घेते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला लक्षात येईल. हे पहा इथे पायपिंग आहे बघा, पायपिंगच्या समोर अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. हे पहा मार्किंग करून झालं. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. किती आहे बघायचे समोर एकदम अशा पद्धतीने 5.25 आहे बघा. तेच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. 5.25 आहे तेवढंच. हे पहा अशा पद्धतीने इथून मी मार्किंग करून घेते गळ्याचं 5.25 वरती. इथे मार्किंग करून घेते आणि इकडून 2.5 देते गळा रुंदी. एक बॉक्स करून घेते अशा पद्धतीने. इथे सुद्धा 2.5 वरती मार्किंग करून घेते आणि बॉक्स करून घेते. हे पहा हे झालं. आता इथे सुद्धा तुम्हाला कोणत्या गळ्याचा हवा असेल तो आकार इथे तुम्ही देऊ शकता. आता इथे मी गोलच ठेवणार आहे. हे पहा 1 इंचावरती आतल्या बाजूला आकार देते. इथून मी इथे 1 इंचावरती आकार देते बघा, जेणेकरून गळ्याला आकार सुद्धा व्यवस्थित येतो. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपण टक्ससाठी मार्किंग बघूया. हे पहा इथून आपल्याला टक्स द्यावा लागतो. 3 पीस प्रिन्सेस पाहतोय आपण आणि तिथं आपण क्रॉसपट्टी सुद्धा खालच्या बाजूला टाकून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने. हे आपल्याला दोन्ही मोजून घ्यायचं आहे किती आहे आणि त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. हे पहा हे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. हे पहा हे अशा पद्धतीने आणि आपल्याला हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्याचं आपल्याला मध्य करायचं आहे. किती आहे तेवढा येईल तेवढा अशा पद्धतीने. आता हे किती भरलं, 4.25 भरलेलं आहे बघा. इथून इथपर्यंत माझं हे अंतर 4.25 भरलेलं आहे. हे पहा मी काय केलं, ह्या दोन आहेत ना आपलं, हे शोल्डर आहे आपलं. इथे एक लाईन आहे बघा, इथे एक लाईन, ह्या 2 लाईन आहे. हे मधलं अंतर त्याचं मी मध्य काढला. हे पहा अशा पद्धतीने निघला माझं मध्य आणि मी इथे एक मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने आणि तेच अंतर इथपर्यंत हे मोजून घेतलं मी. किती आहे माझं 4.25 भरलेलं आहे. हे पहा इथे मी 4.25 वरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी 4.25 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. खालीपर्यंत घेते मी मार्किंग करून, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात आलं पाहिजे. हे अशा पद्धतीने सरळ एक लाईन मारून घेते. अशा पद्धतीने एक लाईन मारून घेतली मी. आता इथे हे आपलं मार्किंग पूर्ण करून झालं. आता इथे आपण काय करूया, क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी. नंतर आपल्याला मधलं टक्स कितीवर येतोय ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. हे पाही ब्लाऊजवरूनच तुम्हाला दाखवते आज क्रॉसपट्टी. आता इथे आपण क्रॉसपट्टी बघूया आपली किती आहे तयार. हे पहा इथे आपली 2.5 तयार आहे. हे पहा इथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी. हे पहा इथे खालून इथे आपली 2.5 तयार आहे. हे पहा इथे आणि इकडच्या बाजूला आपली 3 तयार आहे. म्हणजे ही 2.5 आणि 3ची ही क्रॉसपट्टी आपली तयार आहे. म्हणजे शिवण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच पकडायचं आहे. हे पहा मी आता इथे सिंगलच काढणार आहे आणि शिलाई करून मी अस्तरवरती अशा पद्धतीची काढणार आहे. ते पण सांगते मी तुम्हाला. हे पहा इथे जॉईंट नाही आहे बघा, मध्ये इथे जॉईंट नाही आहे, त्यानुसारच मी इथे काढणार आहे. अर्धा इंच मी आता ही तुम्हाला सांगते समजावून. हे पहा इथे आपली 2.5 आहे, म्हणजे हे अर्धा इंच वरचं शिवणकामामध्ये हे गेलेलं असणार. इकडच्या बाजूचं पण बघा तुम्ही, हे 3 आहे तयार. तर शिवणकामामध्ये हे अर्धा इंच आपलं गेलेलं असणार. ते शिलाई करून मग ही तेवढी झालेली आहे आणि ही सुद्धा शिलाई करून आपली तेवढी झालेली आहे. म्हणजे अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेलं आहे. हे पहा ह्याला मध्ये शिलाई नाही बघा, हे अशीच काढलेली आहे, डबलची आहे. आणि जर तुम्ही सिंगल काढत असाल
तर खालच्या बाजूला तुम्ही 1 इंच वाढवायचं आहे. आता मी इथे अशा पद्धतीने ब्लाऊज पिसावरती सुद्धा अशाच पद्धतीने काढणार आहे. इथे सिंगलची काढणार आहे मी, म्हणजे एकच काढणार आहे. फक्त अस्तरवरती ठेवताना मी अशा पद्धतीची घडी करून घेणार आहे. मी दरवेळेस घेते तसं तुम्हाला सांगितलेलं आहे तसं. तर अशी काढत असाल तर हे मार्किंग तुमचं बरोबर आहे. आणि जर तुम्ही सिंगल्स काढून ब्लाऊज पीस सुद्धा एकच काढणार असताल, तसा असे डबलचे नसतात काढल, तर तुम्ही काय करा, मग 1 इंच इथे वाढून घ्या अशा पद्धतीने मार्किंग. आता मी तुम्हाला शिवताना ते नक्की दाखवल. तुम्ही अशाच पद्धतीने काढा शक्यतो, म्हणजे तुमच्या सुद्धा प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुमच्या लक्षात येईल. मी असेच काढत असते प्रत्येक ब्लाऊजमध्ये. जर कमी आलं तर मग एक काढत असते अशा पद्धतीने. ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर इथे आपण काय करूया, क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया. आपली किती आहे तयार? 2.5 तयार आहे. ब्लाऊजची मी तुम्हाला दाखवलं 2.5 तयार आहे आणि इकडच्या बाजूचं 3 तयार आहे आपली. आता हे झालं आपलं इथपर्यंत हे मार्किंग. हे पा परत दाखवते. हे पा ही आपली 2.5 तयार आहे, ही आपली 2.5 तयार आहे आणि ही आपली 3 तयार आहे. तेच मी इथं मार्किंग केलं. आता शिवणकामामध्ये लागणार आपल्याला ते इथे मी खालच्या बाजूला अर्धा इंच वाढून घेते. हे पा इथे पूर्ण खालच्या बाजूला मी अर्धा इंच अशा पद्धतीने वाढून घेते, म्हणजे ते आपल्याला शिवण कामासाठी लागणार आहे. आणि एक लाईन मारून घेते. हे पा अशा पद्धतीने. हे पा जर तुम्ही माझ्यासारखी काढत असाल ना डबल, तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर शिवणकाम करताना मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पा हे 2.5 असंच 2.5 करत या आणि थोडंसं वरती किंवा असं इथून सुद्धा सेप द्या. इकडून 2.5 घ्या थोडंसं. हे पा म्हणजे तुम्हाला आकार द्यायला सुद्धा सोपं पडेल. हे पा 2.5 पर्यंत असं या आणि हे आहे ना, हे पा असं थोडासा खाली घ्या अशा पद्धतीने आणि असं व्यवस्थित सरळ न्या. हे पा अशा पद्धतीने हा झाला आपला. थोडासा असा वरती घ्या. हे पा अशा पद्धतीने. आता इथला आपण टक्स बघूया. आता इथे काय करायचं आहे, वरून टक्स पॉईंट आपला 10 वरती घ्यायचा आहे. 37 साईजसाठी आपल्याला वरून टक्स पॉईंट 10 वरती घ्यायचा आहे. हे पा इथून आपल्याला खालच्या बाजूला 10 वरती घ्यायचं आहे. हे पा इथून इथे 10 वरती मार्किंग करून घेते. हे पा इथे मार्किंग करून घेते 10 वरती. आता इकडच्या बाजूला 1.25 इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या बाजूला आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला 1.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला. हे पा इकडच्या बाजूला आपण 1.25 इंच घेऊया आणि इकडच्या बाजूला आपण 1.25 इंच घेऊया अशा पद्धतीने. म्हणजे बरोबर तो एकदम तिथे खोलगट भाग तयार होतो. ती कटोरी बसायला एकदम व्यवस्थित बसते. ह्यासाठी आपण तो टक्स घेतो. आता इथे आपण त्रिकोण करून घेऊया अशा पद्धतीने. आता हे आपण त्रिकोण करून झाला. आता हे पा इथे हे आपलं 2.5 भरलं. 1.25 आपलं हे 2.5 भरलेलं आहे. हे पा हे 2.5 भरलं. आता हे 2.5 भरले. टक्स शिवणकामामध्ये जाणार, मग हे आपल्याला क्रॉसपट्टीला पुरत नाही किंवा पाठीच्या भागाला इकडच्या साईडला फिटिंग करताना हे पुरत नाही. हे टक्स मारल्याच्या नंतर तर हे आपण 2.5 इंच इकडच्या बाजूला आपल्याला वाढवायचं असतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. हे पा इकडच्या बाजूला आपण हे क्रॉसपट्टीमध्ये फक्त वाढवायचं नाही. क्रॉसपट्टी आपल्याला ही आहे अशीच ठेवायची आहे. हे पा फक्त इकडच्या बाजूला 2.5 इंच वाढून घ्या आणि ही लाईन आहे त्याच लाईनीमध्ये घ्या. आता हे झालं. आपण इथे प्रिन्सेसचा आकार देऊन घेऊया. हे पा अशा पद्धतीने एकदम आपल्याला आकार वरती पण नाही घ्यायचा, एकदम असा गोलमध्ये थोडासा आला पाहिजे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हे पा अशा पद्धतीने जास्त वरती पण नाही द्यायचं आपल्याला. हे पा अशा पद्धतीने. आता हा आपला आकार झाला. आता इथे काय करायचं आहे आपल्याला ते सांगते मी तुम्हाला. जवळ घेते जरा. ही मधली आपली लाईन आहे बघा. इथून आपण हा आकार दिला. तिथे काय करायचं आहे, दोन्ही 1/2 इंच भरलं पाहिजे. इकडचं पण इकडचं दोन्ही मिळून आपलं हे 1/2 इंच भरलं पाहिजे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना मार्किंग करून घ्या. इकडं थोडंसं आणि इकडं थोडंसं, जेणेकरून ते आपलं राईट आपलं असं 1/2 इंच भरलं पाहिजे. हे पा राईट हे 1.5 आहे आणि हे 2 आहे बघा. आपलं राईट ते 1/2 इंच भरलं पाहिजे अशा पद्धतीने. म्हणजे हे दोन्ही बाजूचं आपलं मिळून 1/2 इंच भरलं पाहिजे. आता इथे काय करायचं आहे, हे पा अशा पद्धतीने इथे ह्या मिळवायचं आहे आणि हे थोडंसं वरच्या बाजूला अशा पद्धतीने. हे झालं मार्किंग. आता इकडच्या बाजूला आपल्याला फक्त 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे. हे मग आपलं कशासाठी थोडासा इथला आपण हे शिलाईमध्ये पकडतो ना, इथे केल्यामुळे कधी कधी हा भाग, हे पा हा भाग आपला इकडच्या बाजूला थोडासा शिल्लक राहत असतो.
थोडासा शिल्लक राहतो, जास्त शिल्लक राहतो कधी कधी, त्यासाठी आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. कधी राहतो कधी राहत नाही, त्यासाठी आपल्याला हा आकार द्यावा लागतो. आता इकडच्या बाजूला हे अर्धा इंच आतमध्ये शिलाईमध्ये गेलतं, जातच आपलं ते इकडच्या बाजूला आपण ते वाढून घ्यायचं आहे. थोडंसं एकदम अर्धा इंच, एक घ्यायचं नाही आपल्याला, फक्त अर्धा घ्यायचा आहे. आणि हे ही लाईन आपल्याला इकडच्या बाजूला घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे झालं आपलं पूर्ण मार्किंग करून. आपल्या आता व्यवस्थित मार्किंग करून झालं. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. आपल्याला हा खालचा आकार कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. क्रॉसपट्टी बाजूला काढून घेऊया आपण. हे पहा ही क्रॉसपट्टी बाजूला काढून घेऊया आधी. झाली आपली क्रॉसपट्टी. आता हा टक्स हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. तिथे आपल्याला कट मारायचे असतात कारण की ते शिवणकाम करताना आपल्याला जोडताना हे पहा हे अशा पद्धतीने हे एक आधी कट करून घेऊया, मग इथलं राहिलेलं हे अशा पद्धतीने हे कट करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे टक्स आहे बघा, मार्किंग करून ठेवलं तरी चालेल किंवा असं कट मारून घ्या. आता इथे सुद्धा आहे बघा, तिथे सुद्धा मी मार्किंग करून ठेवते अशा पद्धतीने, जेणेकरून तो जोडताना आपल्या लक्षात राहील. ह्यासाठी इथे हा गळा सुद्धा व्यवस्थित कट करून घेते पुढच्या बाजूचा. अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं. आता हे पहा अशा पद्धतीने हा जोडला जातो बघा. हे पहा ही मध्य आहे आपला बरोबर. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला तो कमी सुद्धा पडणार नाही. आणि इकडचं बघा हे पहा अशा पद्धतीने. हे पहा त्यासाठी आपण इथं थोडं थोडं हे कट केलं, त्यासाठी तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. हे पहा हे अशा पद्धतीने जॉईंट होतो. हे पहा आणि हा सुद्धा वरच्या बाजूला अशा पद्धतीने जॉईंट होतो. फक्त असा ठेवून आपल्याला हे जॉईंट करावं लागतं. हे पहा हे सुद्धा बरोबर पुरलं. वरच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित तो जॉईंट होतो, जेणेकरून तिथे एकदम असा खोलगट भाग तयार होतो. ती बसायला आपल्याला एकदम व्यवस्थित बसतो अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग करून. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया. आपण बाहीची कटिंग करूया. आता बाहीसाठी बघा मी त्यात पुरत नव्हती, हा कपडा थोडासा वेगळा आहे, बाही बसली नाही माझी त्याच्यात. सिल्की आहे थोडासा असा टेरिकोट सारखा कपडा आहे, त्यात बाही काही बसली नाही. हा कॉटनचा घेतलेला आहे बघा मी अस्तर. हे पहा असे 2 तुकडे घेतलेले आहेत, हा एक आणि हा एक, जेणेकरून आपल्यात ह्याच्या 2 बाह्या निघतील. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी. हे पहा आता ही घडी घालते अशा पद्धतीने. हे पहा मी एकावरती एक ठेवून घेतलेला आहे. जर तुमचा शिल्लक असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जेणेकरून 2 बाह्या निघतील त्या पद्धतीने घडी घाला. हे पहा ही बंद बाजू आहे बघा, माझ्या बाजूला घेते. आता आपण बाही बघूया किती आहे ब्लाऊजची पूर्ण तयार. हे पहा इथे अशा पद्धतीने बाही बघूया आपण. 6.5 तयार आहे. तर 6.5 अस्तरचे असल्यामुळे मी ते 6.5 आहे तयार, तर मी ते 7.5 घेते. आता 7.5 वरती मी मार्किंग करून घेते. 7.5 वरती मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा काय करा, तुमची असेल ना तेवढे त्यातमध्ये 1 इंच मिळवून घ्या, म्हणजे आपली तेवढी बाही तयार होते. एक लाईन मारून घेते हे पहा अशा पद्धतीने. आणि जर अस्तरची बाही असेल तर 1 इंच घ्या, आणि साधी बाही असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये 1.5 इंच घ्या अशा पद्धतीने. आता आपल्या बाहीची घडी बघूया आपण किती आहे. हे पहा अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस आत्ताच आपण कट केलेला आहे बघा. आपण घडी मोजून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये यायचं आहे आपल्याला एकदम, म्हणजे जेणेकरून ही बाही आपली पुरती. हे पहा मी पुन्हा एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये यायचं आहे आपल्याला. 10ची घडी आहे बाहीची आपली. आता अशा पद्धतीने सुद्धा आपण आपली 10 भरली. हे पहा मी इथे लिहून ठेवते 10. आता आपण ब्लाऊजची पण बघूया. अशा पद्धतीने सुद्धा आपण मोजू शकतो. पाठीच्या भागावरती सुद्धा काढू शकतो आपण, ह्याच्यावरती सुद्धा काढूया आपली 10 भरते का. हे पहा आता हे अर्धा इंच आतमध्ये गेलेलं असतं, ते सुद्धा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते. हे पहा इथे टोक ठेवायचं आहे. आपली ही तयार 9.5 आहे बघा. हे पहा इथे ही पूर्ण तयार 9.5 आहे आणि अर्धा इंच आपला आतमध्ये गेलेला आहे, ते मिळून बरोबर आपली 10 भरली अशा पद्धतीने. इथे शोल्डरला टेप ठेवला आहे मी. हे पहा राईट माझी 9.5 तयार आहे आणि 10 माझं बाहेर आहे. हे पहा इथे या आतमध्ये अर्धा इंच जातं, ते पकडून आपण इथे बाही काढतो. आता इथे आपण बाहीची घडी 10 टाकायची आहे.
बसते का बघूया. हे पहा बसते आहे पूर्ण. उगं थोडंसं राहते नॉर्मल शिल्लक. थोडासा कपडा पुढे घेते जेणेकरून बसले तर बघूया. बसते थोडंसं उगं नॉर्मल एवढं शिल्लक राहत आहे. काही प्रॉब्लेम नाहीत कारण की आपण 2 इंच हे 2 इंच वाढून घेते त्यानुसारच ही बाही काढतो आपण. हे पहा हे 2 इंच वाढून घेतो ना आपण. मी प्रत्येक ब्लाऊजमध्ये सांगते तुम्हाला हे 2 इंच मी वाढवून घेते त्यानुसारच ही माझी बाही असते. म्हणजे जेणेकरून माझं हे 2 इंच वाढवलेलं आहे ना ती मला पूर्ण जोडायला ह्या भागाला पुरून जाते. त्यानुसारच ही मी मापे टाकत असते. आता हे झालं. आता इथून खाली आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. हे पहा इथे 2.5 वरती मार्किंग करून घेते आणि इकडच्या बाजूला आपण ते 1.5 इंच आपलं नेहमीच आहे ते 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. कारण की इथे जॉईन झाल्याच्या नंतर मुंडा पुढे मागे होऊ नये म्हणून हे पुढच्या बाजूला आपण मार्किंग करून घेत असतो. आणि हे आपलं 2.5चं मार्किंग आहे. आता इकडच्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घेऊया आपण बाहीसाठी. आता आपण दंडगीर टाकूया खालच्या बाजूला किती आहे अशा पद्धतीने. किती आहे आपला दंडगीर आपण मोजून घेऊया. 6 दंडगीर आहे. तर इथे मी हे पहा 6 वरती आधी मार्किंग करून घेते. खाली वरती झालं जरा हे बरोबर आहे. 6 वरती मार्किंग करून घेते हे पहा आणि 2 इंच वाढवून घेते. त्यानुसारच ही मी बाही काढत असते. 2 इंच कंपल्सरी वाढवून घेत असते. हे सुद्धा लाईन माझी फिटिंगची 2 इंच बरोबर येते. आता हे झालं. आता आपण इथे बाहीचा आकार देऊया. हे पहा इथून सुरू करायचा आहे आपल्याला आकार. इथपर्यंत फक्त घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपल्याला आकार द्यायचा असतो. किंवा असे थोडेसे डॉट डॉट करत सुद्धा आकार दिला तरी चालेल तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने इथूनच घ्यायचा आहे आपल्याला हा आकार अशा पद्धतीने. आणि हा झाला पाठीमागच्या भागाचा आकार. हे पहा अशा पद्धतीने हा खालच्या बाजूचा आकार आपल्याला द्यायचा आहे. असा वरच्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथून इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा हे 2 इंच आपलं शिवणमध्ये जाणार. त्यानुसारच ही बाही काढत असतो आपण. हे पहा अशा पद्धतीने हे 2 इंच बरोबर शिवण कामामध्ये जाणार. इथे आपली ही बाहीची मुंड्याची फिटिंग येते. आणि मी नेहमी बाही मुंडा मोजूनच फिटिंग करते आणि कंबर चौथा भाग काढून आणि बाहीचा दंडगेर जो आहे तो मी अशा पद्धतीने फिटिंग करत असते नेहमी. हे पहा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. एकदम आपलं हे बरोबर आलेलं आहे. हे पहा हे वरती गेलेलं आहे ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा वरती आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने खाली घ्यायचं आहे. हे पहा थोडं थोडं खाली घेत अशा पद्धतीने. हे पहा हे पहा बरोबर आपलं इथं भरलेलं आहे 8.25 आणि 2 इंच आपण हे फिटिंग अशा पद्धतीने. आता ही बाही आपण व्यवस्थित कट करून घेऊया. हे पहा दोन्ही सुद्धा पदर आधी आपल्याला पकडून हे कट करायचे आहे अशा पद्धतीने. आणि ते कट मारून घ्या. हे पहा असा 2 बाजूला करून घ्या. हे पाठीमागच्या भागासाठी आणि हे पुढच्या भागासाठी. आता व्यवस्थित आपल्याला हे कट करायचं आहे. हे पहा इथून ह्या 1 इंचापर्यंत आपण आधीच मध्य मारून कट मारून घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने ही आपली बाही तयार झाली. हे पहा अशा पद्धतीने हा आपला आकार सुद्धा निघतो मधला. आता हा ब्लाऊज पीस आहे बघा. त्याच्यावरती अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. हे पहा फक्त ही डिझाईन बघायची आहे कोणत्या बाजूला आहे. कधी कधी डिझाईन वेगळी असते. ही आता एकसारखीच डिझाईन आहे त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त डिझाईन कधी कधी वरच्या बाजूला सुद्धा असते अशी. ते एकदा चेक करायचं आहे मगच ब्लाऊज पीसाची आपण कटिंग करायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने नेहमी काय करायचं तुम्ही डबल घडी करून घेत जा. ही बंद बाजू आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने डबल घडी करून घ्या आणि पाठीचा भाग अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवा. हे पहा अशा पद्धतीने आणि थोडंसं जास्तीत जास्त कट करायचं आहे. आणि शिलाई झालं ना नंतर मग ते जास्तीचं केलेलं आहे कट ते कट करून टाका. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडं जास्त घ्या कट करताना. कधी कधी सिल्की कपडा असला ना तो आतमध्ये थोडा सरकत जातो सिल्की. मग ते अस्तर बाहेरच्या बाजूला होऊन जातं बघा कधी कधी. त्यासाठी सिल्की जरी कपडा असला ना थोडासा अशा पद्धतीने जास्त कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसरं बाकीचं कटिंग करून घेऊया. हे पहा खालचा कपडा ना फक्त चेक करत जा जेणेकरून कधी अपुरा असतो खालचा कपडा. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे एकदम सरळमध्ये.
अशा पद्धतीने ठेवायचं नाही आपल्याला, एकदम अशा सरळमध्ये ठेवायचं आहे. आणि तो व्यवस्थित आपल्याला कपडा इकडे खालच्या बाजूला सुद्धा चेक करत जा, जेणेकरून कधी कधी अपुरा सुद्धा असतो. हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हे सुद्धा शिलाई झाल्याच्या नंतर मग हे कट करून टाकलं तरी चालतं. मग शिल्लक राहिलेलं हे मी सुद्धा हे जास्तच घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने. आता बाकीचं सर्व आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया. हे पहा हा भाग सुद्धा इथे बसेल, कुठे बसतो तिथं आपण असं ठेवून बघायचं आहे आपला कुठं बसत आहे. हे पहा फक्त व्यवस्थित बसला पाहिजे, त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवला तरी सुद्धा चालेल. काही डिझाईन एकसारखीच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही डिझाईन चेक करा. आता डिझाईन जर माझी एकसारखीच असते वरच्या बाजूला तर मग हा भाग अशा बाजूला ठेवावा लागला असता. हे पहा इथे सुद्धा बसतोय. हे पहा इथे सुद्धा ठीक आहे. आपण इथे काढूया. हे पहा अशा पद्धतीने इथे काढू आपण. इथे सुद्धा मी जास्तीच हे कट करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ही बाहीला लेस आहे बघा, त्याच्यासारखीच लेस आहे. अशा पद्धतीने मी काढून घेते आणि मध्यपासून मी कट करते ते, जेणेकरून दोन्ही माझी बाह्यांना पुरून जाईल. त्यासारखीच लेस आलेली आहे. हे पहा हे पहा अशा पद्धतीची. आता आपल्याला बाही कट करायची. हे पहा मी सगळं ओपन करून घेतलेलं आहे कपडा अशा पद्धतीने, जेवढा माझा शिल्लक राहिलेला आहे तेवढा. आता मी हा एकसारखी डिझाईन असल्यामुळे मी काय करणार आहे, हे पहा इकडच्या बाजूने अशी घडी घालून घेणार आहे त्याची. हे पहा ह्या बाजूने अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने मी घडी घालून घेतली आणि ही बाही इथे बसते का ते मी एकदा चेक करून घेते. हे पहा माझी बरोबर बसली. थोडंसं खाली घेते कारण की आपली क्रॉसपट्टी अजून आपल्याला काढायची राहिली आहे. अशा पद्धतीने. आणि दोन्ही सुद्धा बाह्या मी अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घेते. हे पहा बाही सुद्धा बसली आणि आपल्या क्रॉसपट्ट्या सुद्धा इकडच्या बाजूला निघून जाणार आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता मी हे सर्व कट करून घेते. जास्त कट केलं तरी सुद्धा चालेल, नंतर शिलाई झाल्याच्या नंतर तुम्ही ते कट करून टाका. आता इथे सुद्धा हे कट करून घेते मी अशा पद्धतीने. आता आपल्याकडे एवढाच कपडा राहिलेला आहे बघा, ह्याच्यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघणार आहे. हे पहा अशा पद्धतीने हा मी ठेवणार आहे. हे पहा हा कपडा अशा पद्धतीने इकडे ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा मी पुन्हा दाखवते तुम्हाला. हा कपडा अशा पद्धतीने मी इकडच्या बाजूला ठेवला. हे झालं आपलं. आणि अजून एकदा मी अशा पद्धतीने ह्याची घडी घालून घेणार, जेणेकरून माझ्या दोन्ही सुद्धा बाजूच्या क्रॉसपट्टी निघून जाणार आणि इथे माझ्या खालच्या बाजूला जॉईंट सुद्धा येणार नाही अशा पद्धतीने. आता ही आपली क्रॉसपट्टी आहे. हे पहा मी अर्धा इंच खालच्या बाजूला त्यासाठी वाढून घेतलं. ते माझं जाणार आहे वरची शिवणकामामध्ये, माझं ते बरोबर पुरून जातं. अशा पद्धतीने तुम्हाला पुरत असेल ना कपडा तर अशा पद्धतीने काढा, काही प्रॉब्लेम येत नाही. नका देऊ खालच्या बाजूला जॉईंट, तुम्ही नका देऊ. हे पहा अशा पद्धतीने काढा, जशी घडी घातली आहे ना तशीच घाला. हे पहा या अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी तुमची ठेवा ह्याच्यावरती. ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं अशी क्रॉसपट्टी काढली तर. हे पहा अशा पद्धतीने हे ठेवा ह्याच्यावरती. हे पहा आणि आहे असंच, फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त कट करायचं नाही. तुम्हाला शिलाई करता मी नक्की दाखवेल. हे पहा हे जास्त करायचं नाही, एकदम बरोबर फक्त ठेवायचं आहे. असा हात ठेवा किंवा तुम्ही इथे साईडला टाचणे मारून घ्या साईडला कडेपासून आणि नंतर कट करा. हे पहा अशा पद्धतीने. आता व्यवस्थित एकदम आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ह्यात आपल्याला जास्त पकडायचं नसतं आहे, एवढीच हे आपल्याला कट करायची असते. हे पहा अशा पद्धतीने. नाहीतर तुम्ही एकदम टाचण्या किंवा पिना लावून घ्या, तुमच्याकडे काय असेल ते. हे पहा अशा पद्धतीने. आता मी ओपन करून दाखवते तुम्हाला ती कशा पद्धतीने निघाली ते सुद्धा. हे पहा ही दोन्ही बाजूंच्या दोन आपल्या ह्या क्रॉसपट्ट्या निघाले. हे पहा अशा पद्धतीने. आता ही जॉईन करताना माझी ह्या बाजूची, हे पहा ही उंच बाजू आहे माझी. हे पहा ही उंच बाजू आहे ना, हे पहा ही पण उंच बाजू आहे. अशा पद्धतीने ठेवणार मी आणि ही शिलाई करते दोन्ही पदर एक धरून आणि हे पहा अशा पद्धतीने माझ्या आत जाते. हे बरोबर आपला अर्धा इंच शिलाई करून आपल्याला जेवढी हवी असते ना तेवढी ही तयार होऊन जाते. हे सुद्धा दुसऱ्या बाजूची निघाली, त्याच पद्धतीने आपण ही सुद्धा शिलाई करतो. ही सुद्धा ह्या बाजूची बघा. हे पहा ही उंच बाजू आहे आणि ही सुद्धा इकडची उंच बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवतो आपण आणि ही शिलाई आतल्या बाजूला जाते बघा.
मी तुम्हाला नक्की दाखवते, शिलाईचे व्हिडिओ टाकते त्यासाठी मी. आता आपल्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे बघा. हे पहा, आता आपल्याला गळ्यासाठी पाठीच्या भागाला तर आपण लेसच लावूया, कारण की पाठीमागे आपण पानगळा केलेला आहे. आता पुढच्या भागासाठी आपल्याला पट्टे लागतील, ते आपण क्रॉस काढूया. अशा काढायच्या नाहीत आपल्याला, हे क्रॉस नाही आहे. अशा पद्धतीने हे पहा, हे क्रॉस आहे, अशा काढायच्या आहेत. अशा न काढता आपण अशा काढूया. आणि पट्ट्या काढताना नेहमी तुम्ही 1.25 इंचाच्या काढा. हे मधून काढते मी, त्याबरोबर पुरून जातात. हे पहा, इथून 1.25 इंचाच्या काढा पट्ट्या. हे दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटतात, एकदम पुरून जातात. जास्त मोठ्या पण नका काढू आणि छोट्या पण नका काढू. हे पहा, अशा पद्धतीने ही पट्टी काढली मी. हे पहा, अशा पद्धतीने आपण ती फोल्ड करतो आणि पूर्ण गळ्याला जोडून घेतो आणि इथे शिलाई येते. आणि आतमध्ये फोल्ड करून आपल्याला नाजूक हवे असेल तर नाजूक पायपिंग टाकू शकतो, मोठी हवी असेल तर मोठे टाकू शकतो. अशा पद्धतीने मी 2 काढून घेते, जेणेकरून माझ्या गळ्याला 2 पुरून जाते. अशा पद्धतीने मी 2 काढून घेतल्या. आता इथे आपल्याला काज बटन पट्टी काढतो आपण पुढच्या बाजूला लावायला. त्यात तुम्ही नेहमी 2.5 इंचाच्या काढत जा, किंवा गळ्याच्या बाजूची निघली तर गळ्याच्या बाजूची, आपली गळ्याच्या बाजूची 2.5 इंचाची ते असते, त्या 2.5 इंचाची तेवढ्या पट्ट्या काढत जा. ते दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटतात. हे पहा, हे 2.5 इंच आहे. हे पहा, आणि जेवढी उंची लागते ना तेवढी तुम्ही काढत जा. हे पहा, हे दोन्ही सुद्धा पट्ट्या तेवढ्याच मापाच्या काढलेल्या आहेत, 2.5 इंचाच्या. माझ्या ह्या 2 मला लागणार आहेत. हुकलूक पट्टी म्हणलं तरी सुद्धा चालेल तुम्ही. हे पहा, अशा पद्धतीच्या निघाल्या 2. आपल्याला बरोबर पुरून जातात उंचीला त्या पुढच्या. मैत्रिणींनो, आपला हा ब्लाऊज व्यवस्थित एकदम कटिंग करून झाला. आता ह्याची शिलाई मी नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आपण कशा पद्धतीने हा शिलाई करायचा आहे. क्रॉसपट्टी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम व्यवस्थित ती पुरणार सुद्धा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.